महाराष्ट्रातील हवामानात अचानक बदल होत आहे। विदर्भात मुसळधार पावसासह वादळी हवामानाची नोंद झाली आहे। काही जिल्ह्यांमध्ये हिटवेव्हचा इशारा तर काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। चला तर नमस्कार, मी किशोर आणि आपण पाहतात हवाईजंग वेदर रिपोर्ट। आपण आज 30 एप्रिल 2025 याविषयी हवामान विभागाने दिलेला अंदाज पाहणार आहोत। विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज आहे। भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे। तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उन्हाचा झटका कायम राहील असाही अंदाज देण्यात आला आहे। विदर्भातील काही ठिकाणी पुढील 4 दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील काही ठिकाणी पुढील 4 दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे। नागपूर, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ, अमरावती जिल्ह्यातही 2 दिवस आणि अकोला जिल्ह्यात 1 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यात तापमानात वाढ झाली असून काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात दुपारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज, तर सायंकाळी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे। यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही उन्हाचा पारा कायम राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे। तसेच 30 एप्रिल म्हणजे आज नांदेड, परभणी, जालना, बीड, सोलापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांना हीट वेव्हचा, तसेच लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचे सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। त्याबरोबर गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आज हवामान विभागाने दिला आहे।